नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. MPC स्किल टेस्टसाठी जे सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे MCITRचं टायपिंग प्रॅक्टिस टूल, हे सॉफ्टवेअर अपडेट आलेलं आहे. त्याच्यासाठी नवीन हा अपडेट कसा करायचा, त्यासाठी आपण सर्वप्रथम गुगल क्रोम ऑन करायचा. गुगल क्रोम मध्ये MCITR साईट टाईप करायची. MCITRच्या साईटवरती जायचं, याच्यामध्ये डाउनलोड सेक्शन मध्ये जायचं. या ठिकाणी आपल्याला दोनच ऑप्शन दिसतील टायपिंग प्रॅक्टिस टूल फाइल्स मध्ये. एक आहे MPC एक्झाम प्रॅक्टिस टेस्ट सेटअप आणि एक आहे डिस्ट्रिक्ट कोड टायपिंग टेस्ट 2055. हे दोन सॉफ्टवेअर आपण तयार केलेले आहेत. एक MPC साठी आहे आणि कोड साठी आहे. तर MPCच्या सॉफ्टवेअर साठी तुम्हाला पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस मी तो पहिल्या ऑप्शन वरती क्लिक कराल त्यावेळेस इथं तुम्हाला डाउनलोड सेक्शन मध्ये कीप ऑप्शन विचारला जाईल. त्या कीप वरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार त्यानंतर तुमची फाईल डाउनलोड होईल. इथं जरी तुम्हाला व्हायरस इफेक्टेड फाईल दाखवत असला तरी ती व्हायरस इफेक्टेड नाहीये. तर त्यासाठी काय करायचं, कीप ऑप्शन वरती क्लिक करायचं. तुमची फाईल डाउनलोड झालेली असेल, जुनं तुम्ही सॉफ्टवेअर परचेस केलेलं असेल, त्या विद्यार्थ्यांनी जुनं सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करायचं नाही. फक्त आणि फक्त नवीन फाईल डाउनलोड करायची आणि सेटअप रन करायची. डबल क्लिक केलं का तुमची सेटअप चालू होऊन जाईल. रन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला आय ऍक्सेप्ट अग्रीमेंट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. इथं क्रिएट अ डेस्कटॉप शॉर्टकट ह्या ऑप्शनला ऑन करा. तुम्ही नेक्स्ट वरती क्लिक करा. परत इन्स्टॉल बटनावरती क्लिक करा. एक क्लिक सेकंदाच्या आतमध्ये तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं असेल आणि जसं तुम्ही फिनिश वरती क्लिक कराल तुमचं सॉफ्टवेअर चालू होईल. जे विद्यार्थी फर्स्ट टाइम ही इन्स्टॉल करणार असेल त्यावेळेस त्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म विचारला जाईल. पण ज्यांनी ऑलरेडी परचेस केलेलं आहे सॉफ्टवेअर त्यांचं सॉफ्टवेअर डायरेक्टली चालू होईल. इथं कोणत्याही प्रकारचं सिरियल की किंवा इन्फॉर्मेशन तुमची विचारली जाणार नाही. कोणासाठी, तर ज्यांनी हे सॉफ्टवेअर पहिलं परचेस केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. पण ज्यांना नवीन सॉफ्टवेअर परचेस करायचं असेल त्यांनी सॉफ्टवेअर अशा प्रकारे इन्स्टॉल करावेत. आणि सिरियल की ही तुम्हाला MCITR कंपनीकडून मिळेल. तुम्ही ह्या QR कोडला जर 300 रुपीज जर पेमेंट केलं आणि त्याचा स्क्रीनशॉट माझ्या नंबरला पाठवला 9221051292 या नंबरवर, तर तुम्हाला मी सिरियल की प्रोव्हाइड करेल. इथे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन टाकायची, जिथं सेंटर नेम आहे तिथं काहीच टाकायचं नाही आणि रजिस्टर करायचं. तुमचं सॉफ्टवेअर रजिस्टर होईल. 6 मंथसाठी त्याची व्हॅलिडिटी आहे. 300 रुपीज त्याची कॉस्ट आहे. आता या सॉफ्टवेअरमध्ये आपण काय चेंजेस केलेले आहेत, तर आपण याच्यामधला रिपोर्ट बदललेला आहे. मित्रांनो, कोणती पॅसेजची टेस्ट तुम्ही दिली त्यानंतर जो रिझल्ट तुम्हाला दिसेल तो अशा प्रकारचा असेल. रिझल्ट थोडा समजून घ्या. पहिलं दिलेलं आहे आपल्याला टेकन टाइम, किती टाइम आपण वापरला तो दिलेला आहे. त्यानंतर टोटल की स्ट्रोक, टाईप की स्ट्रोक त्या विद्यार्थ्यांनी 2776 की स्ट्रोक टाईप केलेले आहेत. एकूण त्यांनी वर्ड किती टाईप केले, तर 417 वर्ड टाईप केले. त्याचे करेक्ट वर्ड किती आले, तर 410 त्याचे करेक्ट वर्ड आलेले. आणि इनकरेक्ट वर्ड किती आहे त्याचे इनकरेक्ट वर्ड आहे 7. म्हणजे 417 मधून 7 मायनस केले तर त्याचे 410 वर्ड राहतात. त्यानंतर त्यांनी काही वर्ड मिस केले का, तर नाही. त्याने काही वर्ड एक्स्ट्रा ऍड केले तर नाही. त्याचा टोटल की स्ट्रोक किती आला, 208 आला. आणि पर वर्ड मिनिट त्याचा किती आला, 42. कारण त्याने 200च्या वरती टाईप केलेलं आहे पर मिनिट, म्हणून त्याचा 42च्या वरती स्पीड गेलेला आहे. आता खालची गोष्ट समजून घ्या, ऍट्रिब्यूट रिझल्ट कॅल्क्युलेशन कसं असणार आहे. आता 2000 की स्ट्रोक मध्ये त्याचं कन्सिडर की स्ट्रोक किती आहे, तर 204. 204 म्हणजे काय, तर तुमचं जे 2000 की स्ट्रोक मध्ये एखादा शब्द थोडा जास्त मोठा असेल तर तो वर्ड आतमध्ये घेण्यासाठी एकूण 204 की स्ट्रोक होतात. आणि त्याच्यात रिक्वायर्ड किती, तर त्याच्यामध्ये टोटल शब्द येतात 401 शब्द येतात. आता त्याच्यामध्ये 401 शब्द येतात, पण कन्सिडर किती केले जाणार, फक्त त्याच्यामध्ये त्याचे 98. त्यांनी जरी 417 टाईप केलेले त्याच्यातले 7 चुकलेले, 410 आहे. पण त्याच्यामध्ये अगोदर काही त्याच्यात चुका झाल्या असतील त्या त्याच्यामध्ये मायनस होतील आणि त्याचे फक्त 398 शब्द कन्सिडर केलेले आहेत, म्हणजे करेक्ट वर्ड. जबकि आपल्याला किती पाहिजे होते, 401. म्हणजे किती वर्ड त्याचे चुकलेले आहेत, तर पहिल्या 2000 की मध्ये त्याचे 3 वर्ड चुकलेले आहेत मित्रांनो. 99, 100 आणि 1 म्हणजे 401 वाला. म्हणजे त्याचे 3 वर्ड ह्या 2000 की स्ट्रोक मध्ये चुकलेले आहेत, ते त्याच्यातनं मायनस केलेले आहेत. आणि मग त्याची अॅक्युरसी आलेली 99.25. म्हणजे 2000 मध्ये तुमचे जेवढे शब्द बसणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेवढे करेक्ट शब्द टाईप केलेले आहेत तेच इथं कन्सिडर केले जातील. रिझल्ट समजून घ्या. आणि त्याचा रिझल्ट इथं पास आलेला आहे. तर हे प्रत्येक टेस्टला आपण टाकलेलं आहे. जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉल करू शकतात, मेसेज टाकू शकतात. खूप उत्कृष्ट सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. इंटरनेटची याला गरज नाहीये, ऑफलाईन चालतं. त्याच्यामुळे फास्ट टाईप करू शकतात आणि अॅक्युरसी 100% अॅक्युरसी याच्यामध्ये आपली आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.